मला सांगितलं की जेव्हा आपण या वर्षासाठी तयारी करत होतो, तर पवित्र आत्म्याने या गोष्टी सांगितल्या की माझ्या मुलांना या गोष्टी शिकव, त्यांना सिद्धता शिकव, माझ्या मुलांना पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं शिकव. आणि खूपच इन्स्ट्रक्टिव्ह आहे की एका ख्रिस्तींच्या रूपामध्ये आपला सगळ्यात मोठा लाभच पवित्र आत्मा आहे. आणि त्या लाभाचा आपण तेव्हाच लाभ घेऊ शकतो जेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास करतो. बायबल सांगते की परमेश्वराने आपल्याला ख्रिस्तामध्ये सगळ्या आशीष दिल्या आहेत, पण त्या सगळ्या आशीषांचा आनंद कसा घ्यायचा आहे तो पवित्र आत्म्याला माहीत आहे. योहान 14 अध्याय 16 वचन त्याने सांगितलं की मी पित्याकडे विनंती करेन की तुम्हाला तो अजून एक सहाय्यक देईल, की तो कायम तुमच्यासोबत राहील. तर एकच व्यक्ती आहे जो तुमच्यासोबत कायम राहण्यासाठी आहे, बोला पवित्र आत्मा. माझ्यासोबत कायम राहतो, कधीच नका विसरू. तुम्ही तुमच्या यशस्वीपणासाठी तयारी करू शकता. प्रेज द लॉर्ड. ओ धन्यवाद देतो प्रभू, तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात. तुमच्या दयेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या आत्म्यासाठी धन्यवाद. तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावासाठी धन्यवाद, ज्यामुळे तुम्ही आम्हाला अधिकार आणि सामर्थ्य दिलं आहे. धन्यवाद देतो प्रभू. आमच्या जगासाठी धन्यवाद देतो की जग तुमच्या भलाईचा अनुभव करत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही घोषणा करतो की ज्याचं कोणतंही काम आमच्या विश्वामध्ये, आमच्या एवांमध्ये, आमच्या देशांमध्ये, आमच्या रस्त्यांवरती नाही होऊ शकणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हो धन्यवाद प्रभू. धन्यवाद येतो मुलांसाठी प्रभू. मुलं वाईटांपासून वाचून राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. टीनेजर वाईटापासून वाचून राहणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ते वाईट पसरवणाऱ्या आत्म्यांना, त्या हिंसा पसरवणाऱ्या आत्म्यांना आम्ही मुंबईच्या रस्त्यांपासून, महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून, भारताच्या रस्त्यांवरून, गल्लीमधून, गावातून, शहरातून जाण्याचा आदेश देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि आम्ही आदेश देतो त्यांना परत न येण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुवार्थ वेगाने न थांबता पुढे जात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ नाथ हे बलाने आणि सामर्थ्याने पण तुमच्या आत्म्याद्वारे प्रभू. ओ धन्यवाद देतो. धन्यवाद 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 धन्यवाद. आमचे परमेश्वराचे सन पास्टर क्रिस वायंकलमेसाठी धन्यवाद. जे साहस तुम्ही त्यांना दिला आहे, धन्यवाद. त्या बुद्धीसाठी तुम्ही त्यांना दिली आहेत प्रभू, धन्यवाद देतो. ते सुरक्षित आहेत, त्यांच्या घरात ते सुरक्षित आहेत, त्यांच्यासोबत काम करणारा प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद 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 देतो. आम्ही परत एकदा सांगतो, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनातून प्रेम, आनंद आणि विश्वासाने आणि आशेने ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. वाव. शेजाऱ्याला बोलू शकता, स्वागत आहे तुमचं, आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. गेल्या संडे आम्ही बोलायला सुरू केलं होते की पवित्र आत्म्यामध्ये विश्वास करायला शिकणं. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण ह्या वर्षासाठी तयारी करत होतो, तर पवित्र आत्म्याने या गोष्टी सांगितल्या की माझ्या मुलांना ह्या गोष्टी शिकवा, की त्यांना सिद्धता शिकवा, त्यांना, माझ्या मुलांना पवित्र आत्म्यावरती भरोसा करायला शिकवा. बहुत ही इंस्ट्रक्टिव्ह है. एका ख्रिस्तीच्या रूपामध्ये आपल्यात सगळ्यात मोठा लाभच पवित्र आत्मा आहे. आणि त्या लाभाचा आपण तेव्हाच लाभ घेऊ शकतो जेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास करतो. हे अशा प्रकारे आहे की तुम्ही एक नदी पार करत होता आणि किंवा तुम्हाला एक नदी पार करायची होती आणि नदीवरती एक पूल होता. जर तुम्ही नदीच्या पार गेलात तर तुम्हाला बरंच काही भेटणार आहे, पण नदीच्या पार जाण्यासाठी नदीच्या पुलावर जावं लागेल. आणि जर तुम्ही पुलावरती विश्वास नाही केला तर कधी तुम्ही त्याच्या पार नाही जाऊ शकणार. तसंच पवित्र आत्म्यासोबत आहे. बायबल सांगते की परमेश्वराने आपल्याला ख्रिस्तामध्ये सगळे आशीष दिले आहेत, पण
त्या सगळ्या आशयांचा आनंद कसा घ्यायचा आहे ते पवित्र आत्म्याला माहीत आहे. तो रस्ता काय आहे, काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, कसं जगायचं आहे, हे सगळं पवित्र आत्म्याला माहीत आहे. तर एक ख्रिस्ती कधीच पवित्र आत्म्यावरती विश्वास करायला नाही शिकणार, तर तो कधीच त्या आशिषांमध्ये नाही जगू शकत जे आशिष तो बायबलमध्ये बघत आहे. आणि हेच कारण आहे की तुम्हाला पवित्र आत्म्यावरती विश्वास करायला शिकायचा आहे. तुम्हाला पवित्र आत्म्यावरती विश्वास करायला शिकायचा आहे. आणि जेव्हा आपण बोलतो पवित्र आत्म्यावरती विश्वास करायला शिकायचा आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला पवित्र आत्म्याला जाणायचं आहे. कारण ज्याला तुम्ही जाणत नाही त्याच्यावर तुम्ही भरोसा नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याला नाही जाणणार तोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्यावरती विश्वास नाही करू शकत. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालणार नाही तोपर्यंत पवित्र आत्म्यावर तुम्ही विश्वास नाही करू शकत. आणि हेच कारण आहे की आपण वाचलं होतं, आपण परत एकदा वाचूया. योहान 14 अध्याय 16 वचन. योहान 14 अध्याय 16 वचन. त्यांनी सांगितलं, मी पित्याला विनंती करेन की तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल, की तो कायम तुमच्यासोबत राहील. एकच व्यक्ती आहे जो तुमच्यासोबत कायम राहण्यासाठी आहे, आपला पवित्र आत्मा. माझ्यासोबत कायम राहतो, कधीच नका विसरू हे. इकडे त्याने सांगितलं की मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल, की तो कायम तुमच्यासोबत राहील. तर पवित्र आत्म्यावर तुम्ही विश्वास करू शकता. कोणी पण तुम्हाला सोडून जाऊ शकतो तुमच्या चुकीमुळे, तुमच्या वेडेपणामुळे, कोणाच्या गरिबीमुळे, पण पवित्र आत्मा आहे ते तुम्हाला कधीच नाही सोडणार. आम्हाला माहिती आहे की जेव्हा माणूस गरीब होतो तेव्हा मित्र सोडून पळून जातात. जेव्हा माणूस चुकी करतो तेव्हा लोक सोडून पळून जातात. पवित्र आत्मा असं नाही करणार. तुम्ही कोणत्याही त्रासामध्ये का ना असून ते, कदाचित तो त्रास तुम्ही तुमच्या चुकीमुळे बनवला आहात, कदाचित तो त्रास तुम्ही तुमच्या वेडेपणामुळे आणला आहात, तुम्ही कदाचित काही पण का ना करून दे, हा पवित्र आत्मा तुम्हाला कधीच नाही सोडत. की त्याची सेवक आई आहे की तो कायम तुमच्यासोबत राहतो. बरं तुम्ही स्वतःवरती प्रेम ना करून दे, तुम्ही स्वतःला पसंत ना करून दे, पण पवित्र आत्मा कायम तुमच्यावरती प्रेम करत राहणार, कायम तुम्हाला पसंत करत राहील. असू शकतं की तुम्ही स्वप्न नाही बघितलं असाल तुमच्या यशस्वीपणाचं. तुम्हाला वाटू शकतं की हो बस मला जेवढं भेटलं आहे ते पुरेसं आहे. पण पवित्र आत्मा जे तुमच्यासाठी स्वप्न आहे ते कधीच बंद नाही होणार आहे. पवित्र आत्म्याला विश्वास आहे की तुम्ही महान बनू शकता. पवित्र आत्म्याला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी बनू शकता. आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये आपल्या सेवकाईला कधीच नाही सोडणार. ही एक गोष्ट आहे जी मी पवित्र आत्म्यासोबत अनुभव केली आहे. मला वाटतं कोणताही प्रोजेक्ट नाही होऊ शकणार, पवित्र आत्मा बोलतो नाही आयझॅक होणार आहे. मी बोललो वाव, होऊ शकणार. कधी कधी 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्ही या पवित्र आत्म्यासोबत तुम्ही तुमच्या यशस्वीपणासाठी तयारी करू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सोडणार नाही. तुला पवित्र आत्मा मला नाही सोडत. पवित्र आत्मा मला नाही सोडत. चुकीच्या नंतर पण, वेडेपणानंतर पण, काही पण, ही त्याची सेवकाई आहे. तर कधीच कोणाला सांगायला नको देऊ की परमेश्वर त्यांचीच मदत करतो जे आपलीच मदत करतात. जर आपण आपलीच मदत करू शकलो असतो तर आपल्याला परमेश्वराची गरजच नव्हती. परमेश्वराला माहीत होतं की आपण आपली सहायता नाही करू शकत. यासाठी परमेश्वराने काय पाठवला? सहाय्यक. बोलला माझ्याकडे सहाय्यक आहे. जर आपण आपली मदत करू शकलो असतो तर आपल्याला मदतीची गरज का असती? तर कधीच नका विचार करू की मी माझी मदत नाही करू शकत आहे. यासाठीच पवित्र आत्मा आहे. असू शकतं तुम्ही तुमच्या लग्नाला नीट नाही चालवू शकत आहात. असू शकतं जो प्रोजेक्ट तुम्हाला दिला आहे तो तुम्ही नीट नाही चालवू शकत आहात. पवित्र आत्मा जो तुमची सहायता करू शकतो. ही कॅन डू दॅट. नेवर बी डिस्करेज. नेवर बी. तुम्हाला किती असू शकतं तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप मागे राहिलात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप मागे राहिलात, तर तुम्ही अजून जास्त समजता तर तुम्ही तुमच्या जीवनात अजून पुढे गेला असता. हे पवित्र आत्म्याचे शॉर्टकट आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पवित्र आत्म्याला सगळं काही माहीत आहे. याच्याकडे सगळे शॉर्टकट्स आहेत, सगळे रॉकेट लॉन्चर आहेत की तुम्हाला तो एवढी बुद्धी देऊ शकतो की तुम्ही तिकडे लॉन्च होऊ शकता जिकडे तुम्हाला लॉन्च झालं पाहिजे. विचार करून बघा ना की आपण कुठेतरी जात आहोत आणि आपल्याला वाटतं की अरे तिकडे जाईपर्यंत उशीर होईल. जर वाटतं की आपण हळूहळू चालण्याला आपल्याला उशीर होईल तर आपण धावायला लागतो. नंतर आपल्याला वाटतं की अरे जोरात धावून पण नाही होणार तर आपण काय करूया, ऑटो घेऊया. हां, ते त्यांना माहीत आहे. तर बसमध्ये बसूया, तर ट्रेनमध्ये बसूया, नाहीतर प्लेनमध्ये बसूया. जर माणसाकडे एवढी सगळ्या गोष्टी आहेत
की जिकडे आपण उशिरा पोहोचतो आणि या गोष्टींना यूज करून आपण वेळेवरती पोहोचू शकतो. तर विचार करून बघा की पवित्र आत्म्याकडे काय काय आहे तुम्हाला तिकडे पोहोचवण्यासाठी जिकडे तुम्हाला पोहोचायचं आहे. विचार करून बघा पवित्र आत्म्याकडे काय काय आहे. पवित्र आत्म्याकडे काय काय आहे. पवित्र आत्म्याकडे अशा आयडियाज आहेत, अशा स्ट्रॅटजीज आहेत तर तुम्हाला कुठे पण लॉन्च करू शकतो. तुम्हाला असं वाटतं की जिकडे तुम्हाला असं एक व्यक्ती भेटेल, तुम्हाला वाटतं की असं मी प्रोजेक्ट करते तुम्हाला असं एक व्यक्ती भेटेल. पवित्र आत्म्याकडे अशा लाखो व्यक्ती आहेत आणि पवित्र आत्मा त्या सगळ्यांना तुमच्याकडे आणू शकतो. आणि तुमचं काम काय? पवित्र आत्म्यावरती भरोसा करणं. तुमचं एवढंच काम आहे. तुमचं काम ते नाही आहे की जे पवित्र आत्मा करू शकतो. तुमचं काम आहे की पवित्र आत्म्यावरती भरोसा करणं. नंतर समजायला सुरू करा पवित्र आत्म्याची आपली एक सेवक आहे. तुमचं काम काय? त्याच्यावरती विश्वास करणं. त्याचं काम आहे तुमची मदत करणं. प्रेज द लॉर्ड. आय लव्ह इट. जणांना आवडत आहे. बोला माझं काम आहे पवित्र आत्म्यावरती विश्वास करणं. त्याचं काम आहे मदत करणं. किती सरळ आहे, किती चांगली टीम आहे. दोघांचं पण रोल डिफाईन आहे. पवित्र आत्म्याचं काम आहे मदत करणं, माझं काम आहे विश्वास करणं. पण जर मी विश्वास नाही करू शकणार तर तो मदत नाही करू शकणार. त्याची मदत करण्याची जी सेवकाई आहे ती तेव्हाच पूर्ण होऊ शकणार जेव्हा मी त्याच्यावरती विश्वास करू शकलो आहे. एक मुलगा आहे मूल कसं एक विश्वास करतं पण प्रत्येकावरती विश्वास नाही करत. मुलीला तुम्ही आपल्या टेबलावर जाऊन उडी मारायला सांगाल पण जो आई वडिलांवरती विश्वास करतो तो उडी मारतो. ते करतो तो. तर तसंच तुम्ही जर पवित्र आत्म्यावरती विश्वास नाही करणार तर ज्या गोष्टी तो करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे जे तुम्हाला घाबरण्यासारखे वाटतात ते तुम्ही नाही करणार. बऱ्याचशा गोष्टी लोकांना घाबरण्यासारख्या वाटतात. तर हे करणार तर भीती आहे, हे करणार तर भीती आहे. तेव्हा नाही जेव्हा पवित्र आत्म्याने तुम्हाला ते करायला सांगितलं आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? ज्यांना समजत आहे. तेव्हा नाही जेव्हा पवित्र आत्म्याने तुम्हाला करायला सांगितलं आहे. तुमचं काम आहे त्याच्यावरती विश्वास करणं. तो तुम्हाला काही पण करू शकतो, काही पण. पवित्र आत्म्यावरती विश्वास. पवित्र आत्म्यावरती विश्वास. पवित्र आत्म्यावरती विश्वास. पवित्र आत्म्यावरती विश्वास. बोला माझं काम आहे विश्वास करणं. माझं काम आहे मदत करणं. परत बोला माझं काम आहे विश्वास करणं. तुम्हाला त्याला आठवण पण करून द्यावी लागणार नाही की माझी मदत कर. तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की पवित्र आत्मा मी विश्वास करतो की तुम्ही माझे सहाय्यक आहात. अचानक तुम्हाला तो सांगेल की करायचं काय आहे. असं शकतो तुम्ही 50 वेळा नाही म्हटलं असं तरी पण पवित्र आत्मा 51 वेळा तुम्हाला येऊन सांगेल की हे तुम्हाला करायचं आहे. 50 वेळा तुम्ही जरी नाही बोललात तरी पण पवित्र आत्मा तुमच्यावरती हार नाही मानणार. तुम्हाला परत येऊन तो सांगेल की मुला हे कर आणि तुझं भलं होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे. प्रेज द लॉर्ड. नंतर आपण पुढे जाऊया 16:13. जॉन 16:13. पण जेव्हा तो अर्थात सत्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सगळे सत्याचे मार्ग दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहीत आहे किती मोठी आशिष आहे. या जगामध्ये सगळ्या ठिकाणी खोटं चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हा ऐकताय? तर जर सत्य नाही माहिती आहे तर जिंकणार कसे? प्रेज गॉड. पवित्र आत्म्यासाठी. कारण पवित्र आत्मा आपल्याला सगळ्या सत्याचे मार्ग दाखवू शकतो. तुला सगळे सत्याचा मार्ग दाखवू शकतो. जकरिया चॅप्टर 6:4-7. तेव्हा त्याने मला उत्तर देऊन सांगितले जरुब्बाबेलसाठी यहोवाचे हे वचन आहे, ना बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे होणार आहे. या सेनाच्या यहोवाचं हेच वचन आहे. इज द लॉर्ड. बोला ना बलाने ना शक्तीने पण परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होणार. तो ना प्रोजेक्ट तुमच्या बुद्धीने ना शक्तीने पण पवित्र आत्म्याद्वारे पूर्ण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या यशस्वीपणाचे तुम्ही स्वप्न बघितले आहेत, आरोग्याचे तुम्ही स्वप्न बघितले आहेत, ते सगळं कोणाद्वारे होणार आहे? पवित्र आत्म्याद्वारे. परमेश्वर तुमची सहायता करण्यासाठी कोणी अजून नाही आहे शिवाय पवित्र आत्म्याशिवाय. परमेश्वर सुद्धा पवित्र आत्म्याशिवाय तुमची सहायता नाही करू शकत. कारण परमेश्वराने ती सेवक आहे दिलीच आहे पवित्र आत्म्याला. आणि त्याने सांगितलं ना बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे होणार. तर कोणी ख्रिस्ती नाही सांगू शकत की मी आत्म्याला नाही जाणत. कोणी ख्रिस्ती नाही सांगू शकत की मी आत्म्यासोबत सहभागिता नाही करू शकत. पण परमेश्वराने तर सांगितलं आहे की जे काही होणार आहे ते कोणाद्वारे होणार आहे? आत्म्याद्वारे.
हवा फॅनमधून येते, AC मधून येते, किती जणांना माहिती आहे. पण जर वीज नाही असेल तर काय करणार तुम्ही? हेच तो सांगत आहे की सगळ्या गोष्टींचं वीज कोण आहे? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोलू शकतो ना तर बलाने ना शक्तीने. माणसाला हे माहीत नाही तर माणूस आपल्या जीवनामध्ये आपल्या शक्तीने बलाने पुढे जाऊ इच्छितो. पण परमेश्वराने काय सांगितलं ना, बलाने ना शक्तीने माझ्या आत्म्याद्वारे. बोला सगळं काही परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होत आहे. प्रत्येकदा बोला सगळं काही परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की जर परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होत आहे तर सगळं काही संभव आहे. प्रेज द लॉर्ड. विचार करा, पवित्र आत्मा इन्व्हॉल्व आहे. कोणती गोष्ट असंभव आहे? कोणती गोष्ट असंभव आहे? कोणती गोष्ट असंभव आहे? लोकांना एक नोकरी शोधण्यामध्ये वर्ष लागतात. कदाचित ती नोकरी त्यांनी पवित्र आत्म्यासोबत शोधली असती. लोकांना गरिबीतून बाहेर निघण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. काश त्यांनी त्या गरिबीतून बाहेर निघण्यासाठी पवित्र आत्म्याची सहायता मागितली असती. असू शकतं तुमच्यावरती खूप मोठं कर्ज असेल, 10 लाखाचं, 20 लाखाचं, 40 लाखाचं. हा पवित्र आत्मा तुम्हाला त्या कर्जातून बाहेर काढू शकतो. मला माहीत आहे मी काय सांगत आहे. पण त्याने सांगितलं ना, बलाने ना सामर्थ्याने. तुम्हाला वाटू शकतं कोणाच्या दुसऱ्याकडून उधार मागण्यात मी येऊ शकतो. नाही येऊ शकत. कारण अजून पण तुमच्यावरती उधार आहे, या माणसाकडून सोडून त्या माणसाचं. अजून पण तुम्ही आपल्याला नाही बघत आहात. अजून पण तुम्ही माणसाला बघत आहात. विचार त्या लोकांना ज्यांच्यावरती उधार आहे. किती वेळा त्यांना हे माहीतच असतं त्यांना काय हवं आहे. एक चांगला माणूस ज्यांना तो त्यांना काय देईल? उधार. आणि चांगल्या माणसाला उधार देण्याचा अर्थ त्यांचा काय आहे? तो त्यांच्याकडे परत कधी मागणार नाही. दूरदृष्टता नाही आहे ही. तर तुम्ही चांगले माणूस आहे, तुम्ही उधार द्या. का काळ आपण मागणार नाही. त्यासाठी तुम्हाला चांगल्या माणसाकडून उधार पाहिजे आहे. बोलत तो माणूस वाईट आहे, आपला पैसा मागण्यासाठी आला. अच्छा, आता चांगलं वाईट झाला तेव्हा दिलं होतं त्याने तेव्हा. तर तो तुमच्या घरी नाही आला होता ना की माझ्याकडून पैसे घ्यायला तुम्ही गेला होता. चांगला माणूस होता, त्याने तुमच्यावरती विश्वास केला, तुम्हाला पैसा दिला. आता जेव्हा तो पैसा मागत आहे तेव्हा तो काय झाला? दृष्ट. प्रेज द लॉर्ड. पण आता बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे होणार. तुला माझ्या आत्म्याद्वारे होणार. माझ्या आत्म्याद्वारे होणार. पण आम्हाला माहिती आहे ना बलाने ना शक्तीने पण आत्म्याद्वारे होईल. प्रेज द लॉर्ड. ती समृद्धी कोणाद्वारे आहे? आत्म्याद्वारे. ती यशस्वीपणा कोणाद्वारे आहे? आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. पण आता बलाने ना शक्तीने. माहिती आहे तुम्हाला? ओ गॉड, ओ गॉड, ओ गॉड, ओ बॉय. हे मी सांगू इच्छितो. मी विचार करतो मी कसं सांगू की ते योग्य प्रकारे तुमच्या आत्म्यामध्ये लँड होईल. कारण जे मी सांगू इच्छितो खूप सुंदर आहे. सुंदर, सुंदर. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हाला अनलिमिटेड बनवू देतो. प्रेज द लॉर्ड. ऐकायला आलं तुम्हाला? अनलिमिटेड. तुमचा सेल किती मोठा होऊ शकतो काही सीमा नाही आहे. तुमचा बिझनेस किती मोठा होऊ शकतो काही सीमा नाही आहे. तुम्ही तुमचा बिझनेस किती वेगाने पुढे नेऊ शकतो त्याचं काहीच सीमा नाही आहे. पवित्र आत्मा बोला अनलिमिटेड बनवू शकतो. अनलिमिटेड, अनलिमिटेड. पण पवित्र आत्म्याच्या समोर सगळं काही आहे. पवित्र आत्म्याच्या हातामध्ये सगळं काही आहे. या जगातला सगळा पैसा, सगळी सामर्थ्य कोणाच्या हातामध्ये आहे? पवित्र आत्म्याच्या हातामध्ये. जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्हाला मी समाचार देत आहे. प्रत्येक माणूस पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आहे. प्रत्येकाची चावी पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हॅलो, आहात का? ऐकायला आलं तुम्हाला? सगळं काही पवित्र आत्म्याच्या हातामध्ये आहे. हेच कारण आहे परमेश्वराने काय सांगितलं ना, आता बलाने ना शक्तीने पण माझ्या आत्म्याद्वारे. का? पण आत्म्याकडे सगळं काही आहे. तुमच्या प्रत्येक त्रासाचं समाधान कोणाकडे आहे? पवित्र आत्म्याकडे. प्रत्येक त्रासाचं. बस तुमचं फक्त काम काय आहे? त्याच्यावरती विश्वास करणं, त्याला जाणणं, तो तुम्हाला सांगेल त्याला करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आता बलाने ना शक्तीने पण परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होईल. बोला परमेश्वराच्या आत्म्याद्वारे होईल.
विचार करा, अशा प्रकारे तुम्ही पुढे जात आहेत आपल्या जीवनामध्ये. विचार करा, अशा प्रकारे तुम्ही पुढे जात आहेत आपल्या जीवनामध्ये. सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्म्याद्वारे होईल. बस पण टाईमवर देईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहीत नाही तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे काय काय करू शकता. स्वामी चर्चमध्ये उशिरा आलो कारण बस 1 तास उशिरा आली. मी सकाळी बोलणार बस टायमावरती येईल. पवित्र आत्मा त्या बसला टायमावरती घेऊन येऊ शकतो. या पवित्र आत्म्याच्या हातामध्ये सगळं काही आहे, जर फक्त तुम्हाला माहिती असलं तर. पण बऱ्याच जणांनी या सेवकाईचा लाभच नाही घेतला. परमेश्वराकडे सहायता मागत आहेत. लोकांनी कधी ना कधी कोणीतरी मदत मागितली असेल ना परमेश्वराकडे. किती जणांनी मदत मागितली? नाही मागितली. असं मदत मागितली ना, जेव्हा की सहाय्य करता आहे. मदत मागण्यापेक्षा सहाय्यकासोबत जगा. प्रेज द लॉर्ड. हॅलो. जसं तुम्ही घरामध्ये येता स्कूलमधून आणि तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये जेवण बनवलेलं असतं, तुम्ही आईकडे जाणार की किचनमध्ये जाणार? कारण तुम्हाला माहिती आहे जेवण तर बनलेलं असतं. तर तसंच बायबल काय सांगत आहे, परमेश्वराकडे सहायता नका मागू. जो सहाय्यक पाठवला आहे त्याच्यासोबत चाला. प्रेज द लॉर्ड. पण बरेचसे लोक सहायता मागत आहेत, सहाय्यकाला नाही जाणत. परमेश्वराने ऑलरेडी सहाय्यक पाठवला आहे. तुम्हाला सहाय्यता मागण्याची गरज नाही आहे. तुमची मदत त्या सहाय्यक कर्त्याकडे आहे. हो, माझी सासू माझ्यावर रागवली आहे. हो, माझा बॉस माझ्यावरती रागवला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची मदत करण्यासाठी कोण आहे? परमेश्वर आहे. त्याने पाठवली आहे सहाय्यता. त्याला परत वाचूया. कुठे होतो आपण? जॉन 14:16. खूप इम्पॉर्टंट वचन. मी पित्याकडे विनंती करेन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईल. त्यानं नाही सांगितलं की काहीच गोष्टींमध्ये सहायता करेल, मदत करेल. त्याच्यात इकडे जो अर्थ काय आहे? सगळ्या गोष्टींसाठी काय आहे? सहाय्यक. तो तुमची सहाय्यता प्रत्येक गोष्टीमध्ये करू शकतो. जेवण बनवण्यामध्ये, भांडी घासण्यामध्ये, घर साफ करण्यामध्ये, बिझनेस करण्यामध्ये, काही सुद्धा करण्यासाठी. हा असा सहाय्यक शिकण्यासाठी, लोकांना शिकवण्यासाठी. तुमचं काम काय आहे? याच्यावरती विश्वास करणं. तुमचं काम किती सरळ आहे. तुमचं काम सहाय्यकाला बोलवणं नाही आहे. कारण सहाय्यक आला आहे, बोला मला सहाय्यक बोलवायचा नाही आहे. कम ऑन. तुम्हाला सहाय्यक बोलवायचा पण नाही आहे. बोलवायचा आहे का? येऊन बसला आहे. तुमचं काम किती सरळ आहे. तुम्हाला चांगले कर्म पण नाही करायचं आहे की जेणे तो सहाय्यक येईल. सहाय्यक आला त्यासाठी की तुम्ही चांगले कर्म करू शकाल. प्रेज द लॉर्ड. हॅलो. त्याचं नाही चांगले कर्म करणं तेव्हा सहाय्यक काम करेल. हे सहायता नाही करायला तुम्ही चांगले कर्म पण नाही करू शकाल. तर धर्मापासून वेगळं आहे हे. या सहाय्यकासोबत तुम्ही चांगले कामच करू शकाल. चला, यहोशू पहिला अध्याय 8वे वचन. व्यवस्थाची ही पुस्तक तुझ्या तोंडातून कधीच नाही उतरायला पाहिजे. त्यामध्येच तू दिवस रात्र ध्यान देऊन राहा. त्यासाठी जे काय त्याच्यामध्ये लिहिलं आहे ते करण्यासाठी तू प्रयत्न कर. कारण असंच करण्याने तुझे सगळी कामं पूर्ण होणार आहेत. बोला, सगळी कामं पूर्ण होणार आहेत. सगळी कामं. आणि ही सगळी कामं यशस्वी कोण करणार आहे? पवित्र आत्मा. तू प्रभावशाली होणार आहे. तुम्हाला प्रभावशाली कोण बनवणार आहे? पवित्र आत्मा. आणि इंग्लिशमध्ये लिहिलं आहे दॅन अँड दॅन शॉल हॅव गुड सक्सेस. तुमच्याकडे जो पैसा असेल तो बेईमानीचा नसणार आहे. तुमच्याकडे जो पैसा असणार आहे तो चुकीचा नसणार आहे. तुमच्याकडे काय असणार आहे? साफ चांगला पैसा. तुम्हाला दुसऱ्यांसारखी बेईमानी नाही करावी लागणार करोडपती बनण्यासाठी, अरबपती बनण्यासाठी. तर लोक करतात. तुमच्याकडे जी सफलता असेल ती कोणती असेल? चांगली यशस्वीपणा. पैसा काय असणार आहे? चांगली सफलता. ना कसला ड्रग्सचा पैसा, ना कोणापासून आलेला पैसा. नाही, तुमच्याकडे कसला पैसा असणार आहे? चांगला पैसा. चला 16:13. जॉन 16:13. पण जो अर्थात जेव्हा सत्याचा आत्मा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला सगळे सत्याचे मार्ग कशासाठी दाखवणार आहे? तुम्ही यशस्वी होण्यासाठी, अयशस्वी होण्यासाठी. मी विचारत आहे, सत्याचा मार्ग का दाखवणार आहे? सफलतेसाठी का असफलतेसाठी? पण जग काय सांगतं आहे? पण जग काय सांगते? जास्त सत्य नका बोलू, पुढे नाही जाणार. आणि या सत्यासोबत तुम्ही पुढे निघून जाणार आहे. तर नका विचार करू हो तुम्हाला पुढे जाण्यासाठी खोटं बोलण्याची गरज आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही ख्रिस्ती होऊन तुम्ही तुमच्या ख्रिस्ती सिद्धांतांसोबत समझोता केल्याशिवाय
सफलता बनू शकता. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? ज्यांना समजत आहे तो आपल्याकडून नाही सांगणार, पण जे काही ऐकणार तेच सांगणार आहे आणि येणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. उठो आपल्या हाताने आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. अजीन तला कबूल शाफ्रा अजींत्रा जी कबूल शाफ्रा लबून तबरी येते जी कबूल शाफ अजीन तला कबूल शाफ्रा अजींत्रा रीगते एलीता रीगते एलीता रीगते अजीन तला कबूल शाफ्रा अल ज़ैत्रा रीगते एलीता रीगते अजीन तला कबूल शाफ रोन तला वोन तबरागा दी जी कबूल शाफ्रा लबू तबरीगते अजीत्रा रीगते एलीता रीगते जी कबूल शाफ्रा Zitra likavon tavarigete zitra rigete zika volshap ra atrelitra zika volshap rige zinta legete zinta lege volshim fra la bota rige zinta lege volshap fra la zitra lege zitra rigete elita varigete zika volshap fra azita la kabota valiga atala intulo volshaka tala kabota varigete elita varigete rigete zika volshap fra la bota varigete elita Rigete azika voshafra la bota varigete azitra rigete azin talega voshafra ala bota varigete azitra rigete alizika voshafra ala bota varigete azin taloga bota varigete azitra rigete alita varigete azika voshafra ala bota varigete azitra. बोला अन्य भाषेमध्ये करा प्रार्थना. रिगे झीन तलेगे भूषाफला लबून तवरिगेते अजीत्र पवित्र आत्मेला अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं आवडतं. लबून तवरिगेते अजीत्र पवित्र आत्मेला अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं आवडतं. रोजी पवित्र आत्मेला आवडतं जे आपण प्रार्थना करतो. रोजी के भूषाफला लबून तवरिगेते अजीत्र भूषाफला लबून तवरिगेते अजीत्र रिगेते अजीन तलोगे भूजी फलनो तवरिगेते अजीत्र लोगो भूशी रोजी के भून तवरिगेते अजी के भून तवरिगेते अजीत्र रिगेते अली तवरिगेते भूजी के भूषाफला लबूता Rigete azin talega voshafra la bota. Oh hallelujah. Oh hallelujah. ओ धन्यवाद प्रिय पवित्र आत्मा आमच्या डोळ्यांना उघडण्यासाठी, तुमच्या तेथे सेवकासाठी जे तुम्ही आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आला आहात. धन्यवाद आमचा सहाय्यक होण्यासाठी. धन्यवाद शांती कम्फर्ट आमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी प्रभू. ओ धन्यवाद देतो प्रभू. हे ना बलाने आहे ना सामर्थ्याने पण तुमच्या आत्म्याद्वारे या देशाला पण आम्ही जिंकत आहोत तुमच्या आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू आमचे प्रयत्न यशस्वी आहेत. सेलचे प्रयत्न, बिझनेसचे, जॉबचे, प्रत्येक जे प्रयत्न जे आम्ही करत आहोत ते यशस्वी आहेत तुमच्या आत्म्याद्वारे. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी प्रभू. तुमच्यावरती विश्वास करणं शिकत आहे, तुमच्यासोबत चालणं शिकत आहेत. तुमच्यासोबत यांची खोल एक सहभागिता आहे. यांचं मन तुमच्यावरती लागलं आहे. तुम्हाला जाणण्यावरती, तुम्हाला समजण्यावरती. यांची इच्छा मित्रांसोबत वेळ घालवणं नाही आहे, पण तुमच्यासोबत वेळ घालवणं असेल. हो धन्यवाद देतो प्रभू. हे जगाला नाही पण तुम्हाला आनंदी करू इच्छितात. हे आपलं विचार तुम्हाला सांगू नाही इच्छित, पण तुमचे विचार जाणू इच्छितात. हे नाही सांगू इच्छिणार की त्यांना काय चांगलं वाटतं, पण हे जाणू इच्छितात की तुम्हाला काय चांगलं वाटतं. हो धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. ओढू शकता महिमा. हो जरा मला आनंदी होऊन ओरडणं आवडतं, ठीक आहे ना. महिमा. मला माहिती आहे पवित्र आत्म्याला आनंदी लोक आवडतात. आनंदी व्हायला शिका आणि बाकी लोक आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप देऊ शकता. थँक्यू. धन्यवाद परमेश्वर हा अनुग्रह देण्यासाठी की आम्ही आपली भेट, आपली दशमांश, आपली पार्टनरशिप, आपली बीज तुमच्यापर्यंत आणू शकू. जसं तुमच्या मुलांनी दिलं आहे प्रभू, त्यांची वाढलेली फळं त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीवरती आशिषांचं आव्हान करतो, राज्याच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे.
या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता पास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.